नमस्कार मित्रांनो, मी रामेश्वर जाधव पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपले RG डिजिटल या चॅनलवर। तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तसंच हा व्हिडिओ तुमच्यासाठी एकदम महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एक HDFC बँकेकडून एक योजना आहे। त्या ठिकाणी स्कॉलरशिप आपल्या पाल्यांना या ठिकाणी भेटत असते। जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना पहिली ते पदवीधर या विद्यार्थ्यांना या ठिकाणी ही जी आहे ती स्कॉलरशिप या ठिकाणी दिली जात असते मित्रांनो। तर आता या स्कॉलरशिप बद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। पण तुम्हाला काय करायचं आहे, जर आपण या चॅनलवर नवीन आला असाल तर सर्वप्रथम या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून अशाच प्रकारची माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील मित्रांनो। चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवायचं आहे, जेणेकरून या योजनेचा फायदा त्यांना घेता येईल मित्रांनो। काही या स्पर्धात्मक जीवनामध्ये आपल्याला जे आपल्या पाल्याला जे शिक्षण द्यायचं आहे ते चांगलं शिक्षण या प्रकारे भेटावं यासाठी सरकारतर्फे तर काही स्कॉलरशिप योजना चालू आहेच, पण या ठिकाणी काही प्रायव्हेट बँकेने देखील या ठिकाणी जे स्कॉलरशिप योजना या ठिकाणी देण्यास सुरुवात केलेली आहे। मागं आपण एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं की टाटा कंपनी जी आहे त्या टाटा कंपनीकडून या ठिकाणी एक स्कॉलरशिप योजना या ठिकाणी राबवली जात होती। तर त्या योजनेमध्ये देखील तुम्ही अर्ज करू शकता। आणि आता या व्हिडिओमध्ये आपण HDFC बँकमध्ये जे काही HDFC बँक परिवर्तन या नावाने ही जी स्कीम आहे, तर यामध्ये आहे ती पहिली ते पदवीधर या विद्यार्थ्यांना या ठिकाणी जी स्कॉलरशिप देण्यात येते, ही स्कॉलरशिप कशा प्रकारे असणार आहे जाणून घेऊन आपण या व्हिडिओमध्ये सर्व जाणून घेणार आहोत माहिती। चला तर जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करू। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता, आपण या ठिकाणी जे आहे ते HDFCच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आहोत आणि या ऑफिशियल वेबसाईटवरून ही माहिती जी आहे मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे मित्रांनो। तर आता आपण या ठिकाणी बघू शकता, HDFC बँक परिवर्तनाचा शैक्षणिक संघटन शिष्यवृत्ती समर्थन कार्यक्रम हा HDFC बँकेचा एक उपक्रम आहे, ज्याचा उद्देश आहे समाजातील वंचित घटकातील गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना आधार देणे। हा या योजनेचा जो आहे ते उद्दिष्ट आहे। आणि शिष्यवृत्ती कार्यक्रम इयत्ता 1ली ते 12वी पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी आहे, आणि जे डिप्लोमा ITI पॉलिटेक्निक जे करत आहेत त्यांच्या देखील साठी या योजनेमध्ये त्यांना देखील समाविष्ट करण्यात आलेले आहे। तर हा या जी शिष्यवृत्ती जी आहे ती आपण पाहिलं की 1ली ते 12वी पर्यंत आणि पॉलिटेक्निक ITI डिप्लोमा पॉलिटेक्निक या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी या शिष्यवृत्तीचा जो आहे तो लाभ देण्यात येत असतो मित्रांनो। तर आता या ठिकाणी आपण पाहू शकतो, UG आणि PG सामान्य आणि व्यावसायिक प्रोग्राम घेत आहे। ECSS कार्यक्रमांतर्गत जे विद्यार्थी वैयक्तिक किंवा कौटुंबिक संकटामुळे किंवा इतर काही कारणामुळे जे आहे ते शिक्षणाचा खर्च जे आहे ते उचलू शकत नाहीत आणि शिक्षण सोडण्याचा धोका आहे, अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमासाठी जी आहे ते 75,000 रुपयापर्यंतची आर्थिक मदत या ठिकाणी HDFC बँक परिवर्तन या योजनेमार्फत केली जात असते मित्रांनो। तर आता आपण या ठिकाणी बघू शकतो, HDFC बँकेचा सामाजिक उपक्रम परिवर्तन हा ग्रामीण विकास, शैक्षणिक कौशल्य विकास आणि उपजीविका वर्धक, आरोग्य सेवा आणि स्वच्छता आणि आर्थिक साक्षरता या क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करून लोकांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी उपयुक्त ठरला आहे। तर या ठिकाणी ही जी योजना आहे ती अत्यंत एक छान योजना आहे। या ठिकाणी आपल्याला जी शिष्यवृत्ती आहे ती कशा प्रकारे भेटणार आहे, त्या शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी आपल्याकडे डॉक्युमेंट काय असणे आवश्यक आहे, आपल्याला अर्ज कुठे करायचा आहे, या ठिकाणी सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आता सांगणार आहे। तर या ठिकाणी आपण बघू शकता, जी आहे ती पात्रता या ठिकाणी काय असणार आहे। सर्वप्रथम आता या योजनेमध्ये आपल्याला पात्रता या ठिकाणी बघायची आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकता, पात्रता जी आहे ती फक्त भारतीय नागरिकांसाठी या ठिकाणी हे योजनेमध्ये तुम्ही अर्ज करू शकता। आणि विद्यार्थी सध्या इयत्ता 1ली ते 12वी डिप्लोमा ITI आणि पॉलिटेक्निक अभ्यासक्रमामध्ये खाजगी, सरकारी किंवा सरकारी अनुदानित शाळेमध्ये शिकत असल्या पाहिजे। अर्जदारांनी मागील पात्रता शिक्षण किमान 55% गुणांसह उत्तीर्ण केलेली आहे। वैयक्तिक कौटुंबिक उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखापेक्षा कमी असणे किंवा समान असणे आवश्यक आहे। म्हणजे या ठिकाणी जे तुमचं जे कौटुंबिक उत्पन्न जे आहे ते 2.5 लाख रुपये या ठिकाणी पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा कमी पाहिजे। तर ज्या अर्जदारांना गेल्या 3 वर्षात वैयक्तिक आणि कौटुंबिक संकटाचा सामना करावा लागला आहे, ज्यामुळे ते शिक्षणाचा खर्च जे आहे ते उचलू शकत नाही, अशा विद्यार्थ्यांना शिक्षण सोडण्याचा जो धोका आहे त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी जे आहे ते प्राधान्य देण्यात येणार आहे। डिप्लोमा कोर्स करण्यासाठी केवळ 12वी व नंतर डिप्लोमा केलेल्या विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत।
तर या ठिकाणी आता आपण बघणार आहोत जे फायदा आहे या योजनेचा तो कोणाला आणि कशा प्रकारे मिळणार आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो मित्रांनो, इयत्ता 1ली ते 6वी साठी जे आहे ते 15,000 रुपये या ठिकाणी जी शिष्यवृत्तीची जी रक्कम आहे ती या ठिकाणी देण्यात येणार आहे। आणि त्याच्यानंतर इयत्ता 7वी ते 12वी ITI डिप्लोमा पॉलिटेक्निक यांच्यासाठी जी आहे ती 18,000 रुपयापर्यंत या ठिकाणी जी शिष्यवृत्ती आहे ती देण्यात येत असते मित्रांनो। आता या ठिकाणी कागदपत्रे आपल्याला पाहून घ्यायची आहेत। तर पासपोर्ट आकाराचा आपल्याजवळ फोटो पाहिजे आणि मागील वर्षाची जी मार्कशीट आहे, समजा आता हा जो कार्यक्रम आहे तो 2024-25 या वर्षासाठी असणार आहे आणि मागील वर्षाचे आपले सर्टिफिकेटमध्ये 23-24चं आपल्याकडं जे सर्टिफिकेट मार्कशीट आहे ते आपल्याजवळ असणं आवश्यक आहे। आणि ओळखीचा पुरावा म्हणजे आधार कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन या ठिकाणी आपल्याकडे असणं आवश्यक आहे। चालू वर्षात प्रवेशाचा पुरावा आपल्याजवळ पाहिजे। त्यामध्ये असणार आहे शुल्क पावती, प्रवेशपत्र, संस्थेचे ओळखपत्र, बोनाफाईड प्रमाणपत्र 2024-25 या ठिकाणी आपल्याला ही जी सर्व कागदपत्र आहे ती लागणार आहेत। अर्जदार जो आहे त्याचे या ठिकाणी बँक पासबुक लागणार आहे किंवा एक कॅन्सल चेक या ठिकाणी आपल्याला यामध्ये आपण देऊ शकतो मित्रांनो। तर या ठिकाणी उत्पन्नाचा जो पुरावा आहे ते उत्पन्नाच्या पुराव्यामध्ये आपण बघू शकता ग्रामपंचायत, वार्ड समुदाय, समुपदेशक, सरपंच यांनी जारी केलेला उत्पन्नाचा दाखला आपल्याला या ठिकाणी देऊ शकतो आपण, किंवा तहसील किंवा DM ऑफिस यामधून आपण देखील उत्पन्नाचा दाखला काढून देऊ शकतो। आणि प्रतिज्ञापत्र आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे। आणि कौटुंबिक आणि वैयक्तिक संकटाचा पुरावा लागू असल्यास या ठिकाणी आपल्याला तो द्यायचा आहे मित्रांनो। तर आता अर्ज प्रक्रिया काय आहे, तर या ठिकाणी वरती एक अप्लाय नावाचं बटन आहे, त्या बटनावरती तुम्हाला क्लिक करून या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी जो अर्ज आहे तो भरू शकता मित्रांनो। आणि या योजनेची जी शेवट तारीख आहे ती शेवट तारीख आपण इथे बघू शकता 31 डिसेंबर 2024 ही शेवट तारीख असणार। त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला या ठिकाणी या योजनेमध्ये अर्ज करायचा आहे आणि आपल्याला अर्ज करून या ठिकाणी जी आहे ती लवकरात लवकर शिष्यवृत्ती प्राप्त करण्यास सुरुवात करायची आहे मित्रांनो। तर आता आपण पुढं या योजनेमध्ये अजून माहिती घेणार आहोत की आपल्याला आता जो आहे तो सामान्य पदवी या अभ्यासक्रमासाठी आपल्याला किती या ठिकाणी जी आहे ती शिष्यवृत्ती भेटणार आहे। तर सामान्य पदवी अभ्यासक्रमासाठी आपल्याला जी आहे ती 30,000 रुपये या ठिकाणी जी आहे ती स्कॉलरशिप मिळणार आहे। आणि व्यावसायिक पदवीसाठी जी आहे ती आपल्याला 50,000 रुपयापर्यंत या ठिकाणी जी आहे ती स्कॉलरशिप भेटणार आहे मित्रांनो। आता या ठिकाणी पात्रता काय आहे, तर पात्रता वरील प्रमाणे आपण जे बघितलं त्या ठिकाणी जी पात्रता आहे तीच या ठिकाणी असणार आहे। या ठिकाणी कागदपत्रे देखील या ठिकाणी सेम असणार आहे। आणि या ठिकाणी आपण बघू शकतो खाली अर्ज करण्याची प्रक्रिया देखील सेम असणार आहे। वरती अर्ज प्रक्रिया, आता अर्ज कसा करायचा, आता अर्ज करण्यासाठी मी तुम्हाला माझ्या येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह या ठिकाणी जो आहे तो अर्ज भरून दाखवणार आहे, कशा प्रकारे आपल्याला अर्ज भरायचा आहे। आणि तो अर्ज भरताना आपल्याला जी काळजी घ्यायची आहे ते देखील मी संपूर्ण माझ्या येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो। तर तुम्हाला काय करायचं आहे, यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि जे आहे ते या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून शेअर देखील करायचं आहे मित्रांनो। तर आता आपण बघणार आहोत की पदव्युत्तर एक सामान्य पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आपल्याला 35,000 आणि व्यावसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 75,000 रुपयापर्यंत आपल्याला जी स्कॉलरशिप आहे ती या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो। आणि जी पात्रता आहे ती सेम ॲज इट इज समोर जी आपण बघितली आहे त्या ठिकाणी तीच असणार आहे। आणि डॉक्युमेंट देखील आपल्याला या ठिकाणी तेच लागणार आहे मित्रांनो। तर आता या ठिकाणी आपण सर्व माहिती या ठिकाणी सविस्तर बघितलेली आहे। आणि आता अर्ज कशा प्रकारे करायचा आहे, तर यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि माझ्या येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची तुम्हाला वाट बघायची आहे मित्रांनो। मी लवकरच तुम्हाला या ठिकाणी जो आहे तो अर्ज कशा प्रकारे भरायचा आहे ते या ठिकाणी सांगणार आहे मित्रांनो। तर या ठिकाणी तुम्हाला या वेबसाईटची जी लिंक आहे मी ती माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। त्या लिंकवर जाऊन देखील तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी जो आहे तो अर्ज भरू शकता। या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, इथं वरती बघू शकतो आपण कोपऱ्यामध्ये आत्ताच अर्ज करा, तर या बटनावरती तुम्हाला क्लिक करून अर्ज प्रक्रिया आहे ती सुरू करून घ्यायची आहे। चला तर मग मित्रांनो, माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नातेवाईकांपर्यंत आणि मित्रपरिवारापर्यंत आपल्याला ही माहिती पोहोचून त्यांना या योजनेचा लाभ मिळवून देता येईल मित्रांनो। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।